मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जेव्हा कॉलरचे ब्लाऊज पूर्ण पॅक नेक ब्लाऊज बोट नेक ब्लाऊज शिवतो ना, तेव्हा आपल्याला शोल्डर डाऊन करावं लागतं. तर तेव्हा शोल्डर किती डाऊन करायचं आणि कसं डाऊन करायचं तो प्रश्न भरपूर नवीन शिकणाऱ्यांना पडत असतो. तर आज आपण ते बघणार आहोत की शोल्डर हे कसं डाऊन करायचं, ते मोजायचं कसं डाऊन करताना. तर हे बघा, हा मेजरमेंट टेप आहे, तो आपल्याला आहे ना बघा इथं पकडायचा आहे. जर समजा आपला पॅक नेक आहे, एकदम पॅक नेक आहे ना इथं, तर तिथं आपल्याला हा मेजरमेंट टेप पकडायचा आहे. इथे जिथून आपला गळा एकदम पूर्ण गळ्याला भिडून असतो ना तेव्हा, आणि जो आपला बस्ट पॉईंट आहे ना तिथं आपल्याला हा टेप असं धरायचा आहे. बघा ह्या प्रकारे इथं धरायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा जिथं आपली शोल्डर आहे ना तिथं संपत ना, तिथं हे बस्ट पॉईंट जे आहे ना तिथं टेप तसंच ठेवायचं आहे, तिथं टेप हलवायचा नाही. आणि तोच टेप हा टेप इथं उचलायचा आहे आणि इकडं आपलं जिथं शोल्डर डाऊन होतं ना तिथं आपल्याला धरायचं आहे. आता हे स्वतःचं जेव्हा मोजतो ना आपण, तेव्हा माझा हात असा वरती जातोय, तर तेव्हा ते कदाचित कमी जास्त होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही कस्टमरांचं मोजशाल ना तेव्हा एकदम बराबर येईल. तर कस्टमराचं मोजताना इथून असं टेप धरायचा आहे, इथं टेप हलवायचा नाही, इथं पकडून ठेवायचं आहे आणि तोच टेप आपल्याला इथं घ्यायचा आहे. हे बघा ह्या प्रकारे. आणि हे वरती जेवढं उरेल ना तेवढं आपलं शोल्डर डाऊन होणार आहे. आता मी असा हा हाताने मी टेप धरलेला आहे, त्यामुळे माझं शोल्डर हे थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं स्वतःचं. पण दुसऱ्याचं जेव्हा आपण मोजू ना तेव्हा एकदम परफेक्ट येईल हे शोल्डर. ते बघा ह्या पद्धतीने इथं बघायचं आहे किती आलं आहे. बघा माझं 1.25 इंच आलं आहे, 1.25 इंच माझं डाऊन आलं. तेच समजा बोटनेक जर असला तर बोटनेक आपला इथपर्यंत असतो, जो गळा आहे ना बोटनेकचा तो आपला इथपर्यंत असतो. तर तेच करायचं आहे. जिथून आपला हा गळा आहे ना तिथं आपल्याला टेप धरायचा आहे. जिथं आपला गळा येणार आहे बोटनेकचा तिथं आपल्याला टेप धरायचा आहे. ह्या प्रकारे असं इथं धरून ठेवायचं आहे, इथं पॅक धरायचं आहे आणि परत असं करायचं आहे. जेवढं पण हावरती टेप उरेल ना तेवढं शोल्डर आपल्याला डाऊन करायचं आहे. म्हणजे आणि प्रत्येकाचं शोल्डर, कोणाचं हे बघा हा खांदा खूप उंच असतो, कोणाचं असं शोल्डर जास्त उतरतं असतं, कोणाचं एकदम सरळ असतं. त्यामुळे हे जर अशा पद्धतीने मोजून घेतलं ना तर आपल्याला परफेक्ट पद्धतीने शोल्डर आपल्याला सापडतं. आता कॉलरचं, तर कॉलरचं ब्लाऊजसुद्धा हे बघा इथून इथपर्यंत अशी कॉलर असते आपली आणि इथून आपण शोल्डर डाऊन करत असतो. तर ते सेम पद्धतीने इथं धरायचं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीनेच, आणि जिथपर्यंत आपण शोल्डर आपलं संपत आहे, आपला खांदा जो संपत आहे तिथं आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने असं धरायचं आहे. जेवढं पण हे वरती उरल तेवढं शोल्डर आपल्याला डाऊन करायचं आहे. आता दुसरी अजून एक पद्धत सांगते मी तुम्हाला. आता टेप असं धरायचं आहे. आता वरती आपल्याला काहीच नाही करायचं, टेप इथं आपल्याला असं धरायचं आहे आणि बघा हे बस्ट पॉईंट आहे ना तिथं आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती आलं आहे. हे बघा आता हे बस्ट पॉईंट 10 आलं आहे ना, तर हा टेप इथं धरायचा आहे आणि नंतर बस्ट पॉईंट किती येतो बघायचा आहे. तर इथं बघा माझा 8.25 आला आहे, म्हणजे बरोबर 1.25 इंच हे डाऊन होतं. तर तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता. एक पद्धतीने बस्ट पॉईंट पाशी धरायचं आहे आणि इकडं करायचं आहे, तर हे वरती आपल्याला सापडतं. दुसरी पद्धत इथं टेप धरायचा आहे, बस्ट पॉईंट इथे घ्यायचा आहे, त्यानंतर इथं टेप धरायचा आहे आणि मग बस्ट पॉईंट किती येतो बघायचा आहे. जेवढं पण उरेल तेवढं आपलं शोल्डर डाऊन होणार आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.